नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आज डेट आहे 26 ऑगस्ट 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 11:15 आणि वार आहे बुधवार. सकाळी पहिले उठलो 9 वाजता आणि कालचा जो ब्लॉग होता तो एडिट केला आणि अजून प्रोड्यूस देखील केलेला नाही मिळत, विसरलो. आता प्रोड्यूस करायला लागेल, मग अपलोडिंगलाही टाकायला लागेल. तर सर्व सध्या तरी सकाळी उठूनच करायला लागते, कारण सध्या झोप पूर्ण नाही मिळत, म्हणून दुसरं काय नाही करू शकत. आणि आजचा काय प्लॅन आहे, आज पूर्ण दिवस आराम करण्याचा प्लॅन आहे. जर कुठे बाहेर गेलो पालघर बोईसरला तर ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच, नाहीतर आजचा ब्लॉग असणार आहे बोरिंग ब्लॉग. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि त्यानंतर थोडेफार ब्लॉग्स वगैरे बघेल. पहिले एडिटिंग, प्रोड्युसिंग आणि थंबनेल वगैरे सर्व कंप्लीट करेल, त्याच्यानंतर ब्लॉग्स वगैरे बघू आणि ते पाहून झाल्यानंतर बघू झोपायचा वगैरे प्लॅन करू. तर कॉफी पिऊन घेऊ आणि पाहूया पुढे काय होते. ब्लॅक कॉफी जस्ट याच्या चेनवर क्लीनर मारलेला आहे आणि हा मला वॉशिंग सेंटरला घेऊन आला. बोलतो काम आहे आणि तू फक्त कामापुरतीच वापर. अरे आता गाडीचा तू पण चालवतो कधी कधी, मग थोडं काय क्लीन केलं तर काय होईल. अरे पण तू काय बोला, अर्जंट काम आहे. हे काय अर्जंट काम का गाडी धुणं? आता बाई 1500 किलोमीटर चालवली आपण, लूप नाही केली. 500 किलोमीटरवर लूप करायची असते चेन, म्हणून आता बोललो ये पटकन जाऊन येऊ. आवाज येत होता चेनचा. तू काय बोलला काम आहे, मग ठीक आहे. आज संध्याकाळी गाडी घेऊन जातो, आता तू धुतलंय तर बस का भाई, मी असेल तर बिंदास घेऊन जा, नसेल तर भाई मी काय नाही करू शकतो. नसेल तर मग मी मित्राची घेऊन जातो, तुझ्या चालेल ना भाई, नाग्याची घेऊन जा भाई. भाई अडकलो इकडे. जोरदार पाऊस आला, कुठे ऊन होता म्हणून मी आलेलो आणि पाऊस बघा जोरदार लागलेला आहे. 1:15 झालेले आहेत. पाऊस येऊन गेला आणि परत सूर्य आलेले आहेत वरती, पण त्याकरता आम्हाला एवढा हळू जायला लागते ना. बघा गाडी वॉश केल्यानंतर अशी हालत होते, गाडी हळूहळूच न्यायला लागते. बाई काय झालं, नशीब आमच्या एवढा खराब नाही पाहिजे. बघा आम्ही गाडी वॉश करायला आलेले, कारण की ऊन होतं आणि या पावसामुळे काय फायदा नाही झाला गाडी वॉश करून. एवढं हळू जायला लागते. आता काय गाडी चिखलात थोडीफार माखणारच, पण काय तरी महिन्यातून 2दा तरी गाडी धुतलीच पाहिजे. आता आम्ही चालले आहेत ईस्टला चायनीज खायला, त्यानंतर घरी येऊन जेवेल, पण त्या अगोदर चायनीज खाऊन येतो. फाटक बंद आहे म्हणून आम्ही आता हळूहळू चालल्यात. इथे तर पाऊस नाही पडला, सरावलीच्या ब्रिजच्या त्या बाजूलाच पडला होता. 5:40 झालेले आहेत. जस्ट उठलो, बोईसरवरून घरी नाही आलो, तुलसीला गेलो होतो चायनीज सेंटरला. चायनीज वगैरे खाल्लं, घरी आलो, थोडेफार रील्स बघितले, जेवलो आणि मग झोपून गेलो, कारण बॉडीला खूप गरज होती झोपेची आणि आताही आहे. अजून बॉडी पूर्णपणे ट्रॅव्हलवरून रिकवर झालेली नाही मिळत. तर बघूया आता काय होते पुढे. तसं तर पूर्ण दिवस आरामच करणार होतो, पण बोईसरला गेलो. आता बघतो जमलं तर बाहेर जाऊया, बाहेर कुठे खाडीवर वगैरे असंच फिरण्यासाठी. तर जर गेलो तर ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. बाहेर तर गेलो नाही म्हणून एन्जॉईंग टी विथ सम टाईम प्लेइंग गेम. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि थोड्या वेळापूर्वी घरी आलो. पालघर बोईसर असं पालघरला 2 फेऱ्या झाल्या, बोईसरला 2 फेऱ्या झाल्या, पण काही शूट नाही केलं कारण की काही गडबडीत होतो. आणि हा व्लॉग इथेच संपवूया. होप करतो व्लॉग आवडला असेल, काही कारणास्तव व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सध्या तरी ट्रॅव्हल होणार नाही मिळत, गणपतीनंतरच जे काय आहे ते. सध्या घर पे ही रहना पड़ेगा और पालघर बोईसर में ही घूमना पड़ेगा. तर भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.